मी आता मनवाला सांगितलं, मनवाचा कुठच्याही अँगलनी हा पहिला अटेम्प्ट कळत नाही आहे, इतका अप्रतिम पिक्चर केला आहे. मला असं वाटतं की चाइल्ड ट्रॅफिकिंग हा खरंच खूप मोठा हल्ली ऑफेन्स होतो आहे आणि लोक त्याच्यावरती इतके इग्नोरंट आहेत. म्हणजे आता मी काल मर्दानी बघितला आणि आज हा पिक्चर, दोन्ही पिक्चर सेम टॉपिकवरती आहेत, पण तो इतका ज्वलंत विषय आहे आणि मनवानी रायटिंग पण केलं आहे, डिरेक्शन पण केलं आहे. हॅट्स ऑफ टू मनवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाचीही मुलं इतकी नवीन आहेत आणि त्या सगळ्यांकडनं मनवानी सुंदर काम करून घेतलं. मुलांकडनं काम करून घेणं खूप कठीण असतं, पण त्यांचे मूड्स अप अँड डाऊन सगळं बघून त्यांनी अतिशय सुंदर काम करून घेतलं आहे. पहिली रिॲक्शन होती, अरे बापरे, एका इतक्या छान तरुण अभिनेत्री आणि दिग्दर्शिकेनी मनवानी एक अतिशय वेगळा धाडसी विषय चित्रपटासाठी निवडला. यासाठी मी तिचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करते. लहान मुलांचा वेगवेगळ्या कारणासाठी चालणारा व्यापार हा विषय तसा खूप गंभीर विषय आहे. आपल्या सगळ्यांना त्याची जाणीव असतेही आणि नसतेही, किंवा कधीकधी आपण आपल्या आजूबाजूला हे चाललं आहे याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो का काय असं सुद्धा वाटून जातं. या अत्यंत नाजूक प्रश्नाला अत्यंत प्रगल्भतेने मनवानी हात घालायचा प्रयत्न केलेला आहे आणि मला तिचं विशेष कौतुक करावं असं वाटतं. या विषयाच्या निवडीबद्दल, त्या वयाच्या मुलांच्या निवडीबद्दल. मनवाची आई मीना नाईक यांनी आमच्या सगळ्यांबरोबर खूप काम केलं आहे. आपण सगळ्यांनी त्यांना बघत लहानाचे मोठे झालेले होते आणि त्यांनी अनेक सामाजिक भान असलेले, सामाजिक प्रश्न असलेले विषय स्वतःच्या नाटकांसाठी हाताळलेले आहेत. मनवाला माझ्याकडून आणि संपूर्ण स्त्री दिग्दर्शिकांच्या टीमकडून मनापासून शुभेच्छा. पहिला प्रयत्न मनवाचा मला खूप आवडला. एक स्त्री दिग्दर्शिका आणि स्त्री प्रोड्युसर या दोन्ही गोष्टी बघून मला सगळ्यात जास्त आनंद झाला. तर मला असं वाटतं की नेहमीच मराठी इंडस्ट्री नवीन नवीन सब्जेक्टला घेऊन येत असते आणि शुभेच्छा. पोरबाजार अर्थात चाइल्ड ट्रॅफिकिंग इतका महत्त्वाचा आणि गहन विषय आहे. मनवाचं वय लक्षात घेताना या विषयाला तिला हात घालावा असं वाटलं. याच्यामध्ये कुठेतरी मीना नाईक यांचा सहभाग असावा असं मला वाटतं, कारण की वाटेवरती काचा ग हा एक अतिशय सुंदर फिमेल फिटिसाईड इश्यू त्यांनी त्याच्यामध्ये हाताळलेला होता. मनवाचं हे पहिलंच दिग्दर्शनातलं पदार्पण आहे असं अजिबात जाणवत नाही आणि सर्व मुलांचा अभिनय जो आहे तो अतिशय उत्तम तऱ्हेने करून घेतलेला आहे. उत्तम छायाचित्रण आणि उत्तम एडिटिंग. ऑल द बेस्ट. पोरबाजार पिक्चर आत्ता बघून जस्ट बाहेर पडले. अप्रतिम, सुपर्ब विषय. प्रत्येकाने बघावा आणि ह्या विषयापासून काहीतरी घ्यावं, पालकांनी आणि मुलांनीसुद्धा. इतका सुंदर पद्धतीने मनवानी विषय मांडला आहे, त्याची हाताळणी केली आहे, जी मला तरी बघताना वाटत होतं की इतकी कठीण हाताळणी तिने इतक्या सहजपणाने केली आणि सर्व मुलांनी अप्रतिम कामं केलेली आहेत. तुम्हाला सगळ्यांना हा पिक्चर निश्चित आवडेल. फक्त तो थिएटरमध्ये जाऊन बघा. नमस्कार, मी मनवा नाईक. तुम्ही पाहताय राजश्री मराठी.